मित्रांनो, आजच्या दिवसभरातली सर्वात मोठी आणि सर्वात आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर इथून समोर आपल्यापैकी कोणीच असं म्हणणार नाही की नॉर्मलायझेशनमध्ये माझा रिझल्ट जो आहे तो आला किंवा नॉर्मलायझेशन माझा जो रिझल्ट आहे तो गेला. कारण आतापर्यंत आपण भरपूर अशा एक्झाम बघितल्या, त्याच्यामध्ये आरोग्य विभागाची एक्झाम असेल, DMRची एक्झाम असेल, TCS कंपनीची एक्झाम बघितल्या, BPS एक्झामच्या बघितल्या, आरोग्य विभागाची एक्झाम बघितल्या, जिल्हा परिषदेच्या एक्झाम बघितल्या. भरपूर अशा वेगवेगळ्या एक्झामच्या पॅटर्नमध्ये वेगळा फरक होता, कंपन्या वेगळ्या होत्या. बऱ्याच जणांचे रिझल्ट नॉर्मलायझेशन आल्यानंतर किंवा नॉर्मलायझेशन झाल्यानंतर जे आहे ते जात होते. काही विद्यार्थी कमी वेळामध्ये अभ्यास करूनसुद्धा चांगले मार्क घेऊन जे आहे ते जॉईनिंग करत होते. पण आता असं होणार नाही. प्रामाणिकपणे जो कष्ट करेल, मेहनत घेईल, चांगल्या पद्धतीने ज्याचा अभ्यास असेल, ज्याचे कन्सेप्ट क्लिअर असतील, अशाच पद्धतीचे विद्यार्थी जे की मेहनती आहेत आणि त्यांचीच आपल्याला आता रिझल्टमध्ये इथून समोर जे आहेत ते नाव बघायला भेटेल. तुम्ही विचार करत असाल की काय महत्त्वाची अशी अपडेट आहे की जेणेकरून ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते चांगल्या पद्धतीनं पार पडतील. तर आपल्या सर्वांसाठी खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांची इच्छासुद्धा होती की आपल्या ज्या एक्झाम आहेत त्या MPSCने कंडक्ट कराव्या, जेणेकरून सर्व प्रोसेसमध्ये एक पारदर्शकता येईल आणि ती सर्वांची इच्छा आता जी आहे ती पूर्ण होणार आहे किंवा पूर्ण झालेली आहे. आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी अशी आहे की गट अ पासून तर गट क पर्यंत ज्या महत्त्वाच्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये 4 ते 5 डिपार्टमेंट सोडून आता तुमची जी पदभरती आहे MPSC स्वतः कंडक्ट करणार. ज्याच्यामध्ये एक्झाम घेण्यापासून तर बाकीचे रिझल्ट लागण्यापर्यंत सर्व महत्त्वाची ज्या गोष्टी आहेत त्या MPSCच्या अंडर इथून पुढे ज्या आहेत त्या पार पडल्या जातील. काय महत्त्वाची अपडेट आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेल. बाकी जे सर्व PDF आहे तुम्हाला मी टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती शेअर केले, तिथून तुम्ही बाकीच्या गोष्टी चेकआउट करून घ्या. आजचा फक्त ओव्हरव्ह्यू आहे, बाकी डिटेल तुम्हाला व्हिडिओ याच्यावरती मी पुढचा देईल. अशा पद्धतीचा पहिला महत्त्वाचा जो आहे राजपत्र आहे महाराष्ट्र शासनाचं. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता. तर तुम्ही खाली इथं बघू शकता राज्य शासनाच्या अधिपत्याखाली सर्व शासकीय कार्यालयातील गट ब व गट क, त्याच्यामध्ये पोलीस, शिक्षक, वाहन चालक आणि अनुकंप तत्वावरील ज्या नियुक्त्या आहेत त्या वगळून सर्व पदे जे आहेत आता MPSC कंडक्ट करणार आहे. फक्त हे महत्त्वाचे तुम्हाला दिसत असतील, पोलीस, शिक्षक, वाहन चालक आणि अनुकंप तत्वावरील ज्या पदभरत्या किंवा नियुक्त्या असतात त्या सोडून बाकीचे सर्व पदभरत्या ज्या आहेत आता स्वतः MPSC कंडक्ट करणार आहे. हे महत्त्वाचं डॉक्युमेंट तुम्हाला इथं दिलेलं आहे मी. आणि बाकी हे जे खाली PDF दिलं आहे याच्यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत. आता काही महत्त्वाचे पॅराग्राफ आपल्यासाठी आहेत ते तुम्हाला इथं वाचून दाखवतो मी. या पार्श्वभूमीवर दिनांक 18 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार गट ब गट क मधील संवर्गाची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्याच्या तत्त्वात मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता गट अ ते गट क सर्व संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षेत्रात आलेली आहेत. लक्षात येते 18 जुलै 2024 पासून ज्या आहे त्या गोष्टी चालल्या होत्या तेव्हा मान्यता मिळाली होती. आता गट अ पासून तर गट क पर्यंत वरच्या सांगितल्याप्रमाणे मी 4 ते 5 ह्या पोस्ट सोडून पोलीस, शिक्षक, वाहन चालक आणि अनुकंप तत्वावरील पदे हे सोडून बाकीच्या सर्व डिपार्टमेंटच्या ज्या एक्झाम आहे तुमच्या स्वतः MPSC कंडक्ट करणार आहे. हा एक महत्त्वाचा आपल्यासाठी पॅरा होता. त्याच्यानंतर वरील सर्व बाबीचा विचार करून पदभरती प्रक्रिया अधिक एकसंध, सुलभ, परिणामकारक व कालबद्ध करण्यासाठी सुधारित परीक्षा पद्धती, संवर्गाचे तर्कसंगत वर्गीकरण, सेवा प्रवेश नियमांचे सुसूत्रीकरण आणि निवड प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव माननीय मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला. माननीय मंत्रिमंडळाने दिनांक 13/4/2026 रोजीच्या बैठकीमध्ये त्यास मान्यता दिलेली आहे. अशा पद्धतीचा हा एक आपल्यासाठी पॅरा महत्त्वाचा होता. यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की जेवढेही महत्त्वाचे आता डिपार्टमेंट असणार आहेत त्या सर्व डिपार्टमेंटची जी एक्झाम आहे तुमची स्वतः MPSC कंडक्ट करणार आहे. बाकी हे पूर्ण तुम्ही जे PDF बघू शकता याच्यामध्ये सर्व पदे डिपार्टमेंटचं नाव इथं दिलेलं आहे आणि कशा पद्धतीच्या पोस्ट आहे तुम्ही इथून चेकआउट करून घ्या. बाकी PDF टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावर मी शेअर केले. आणखीन एक महत्त्वाची पण अपडेट आहे आनंदाची आपल्या सर्व फार्मसीसाठी विद्यार्थ्यांसाठी आणखीन एक महत्त्वाची पोस्ट असणार आहे. त्याबद्दल तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याची चर्चा करेल. बाकी तुम्ही हे PDF चेकआउट करून घ्या. याच्यामध्ये बघा की नेमके कुठले कुठले डिपार्टमेंट इन्क्लूड केलेत. मला त्याच्यामध्ये कारागृह असेल याचं एक स्पेशल डिपार्टमेंट आपलं दिसलं. आणखीन दुसरं एक महत्त्वाचं डिपार्टमेंट दिसलं. त्याच्यामध्ये पदभरतीने किंवा ज्या पोस्ट आहेत त्या भरल्या जातील. त्याच्यानंतर आणखीन DMRचं डिपार्टमेंट याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटलं होतं. बाकीचे कुठले कुठले डिपार्टमेंट तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतात त्याचं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते कमेंट करू शकता. बाकी पुन्हा एकदा व्यवस्थित सगळ्या गोष्टी वाचून तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या एक्सप्लेन करेल.